सध्या सगळीकडे एकच नाव फिरतंय, राजा शिवाजी. पण मला एकच विचारायचं आहे, हा इतिहास आहे की मार्केटिंग स्टंट? रितेश देशमुख गेले 2-3 वर्ष मेहनत घेतोय, सेट उभा करतोय, फोटो व्हायरल होतात, कास्ट रिव्हील होतात आणि लगेच घोषणा. मराठी सिनेमाचा सर्वात मोठा चित्रपट, 300 कोटीचा पहिला मराठी सिनेमा. 300 कोटी कोणत्या मार्केटमध्ये? छत्रपती शिवाजी महाराज भूमिका रितेश देशमुख, जीवामाला सलमान खान, अफजल खान, संजय दत्त, राजमाता जिजाऊ, भाग्यश्री. प्रश्न सरळ आहे, इतिहास सांगतोय का स्टार पॉवर विकतोय? मराठीतला सर्वाधिक कमाई देणारा सिनेमा सैराट 110 कोटी, आई पण भारी देवा 92 कोटी, वेड आणि पावनखंड 75 कोटी, नटसम्राट 50 कोटी. या मार्केटमध्ये थेट 300 कोटीची चर्चा करणं म्हणजे वास्तव आहे की स्वप्न? हो, बजेट 50 ते 70 कोटी सांगितलं जातं. हो, 5 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हो, अजय अतुल संगीत देणार आहेत. हो, रितेशचा फॅनबेस आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांवर चित्रपट म्हणजे फक्त एक भव्य सेट नाही, हा एक भावनाचा विषय आहे, श्रद्धा आहे, इतिहास आहे. इथे एक चूक जरी झाली तरी माफी नाही. मराठी प्रेक्षक भाविक आहेत पण अंध नाही. त्यांना भव्यता दाखवून प्रभावित करता येईल, पण इतिहासाशी खेळ केला तर टीका चिरफाड करेल. आणखी एक मुद्दा, मराठीत सहसा आपण म्हणतो बजेट कमी, स्टारकास्ट कमी, आता सगळे बॅरियर तोडलेत म्हणे. ठीक आहे, पण बॅरियर तोडल्यानंतर न ओळख विसरली तर हा मराठी सिनेमा राहणार की बॉलिवूड स्टाईल पॅकेज? अजय अतुलचं संगीत आहे म्हणून 300 कोटी फिक्स. इतिहासावर चित्रपट फक्त गाण्याने चालतो का? रितेश मेहनत घेतो याची काही शंका नाही, पण मेहनत म्हणजे यशाची कमी नसते. मोठे बजेट म्हणजे मोठा दर्जा नसतो. मोठी स्टारकास्ट म्हणजे मोठी जबाबदारी असते. आजच स्पष्ट लिहा, तुम्हाला खरंच वाटतं 300 कोटी शक्य आहेत की भावना वापरून स्वप्न विकली जातात? कमेंटमध्ये थेट बोला. समर्थन करा पण आंधळ नको, विरोध करा पण कारणासही. कारण हा फक्त चित्रपट नाही, हा मराठी सिनेमाची परीक्षा आहे.